मेक्सिकोच्या ग्वेरेरो प्रदेशात 6.4 तीव्रतेचा भूकंप झाला। हा भूकंप 40 किलोमीटर खोलीवर झाला। त्याचं केंद्रबिंदू 16.99 उत्तर अक्षांश आणि 99.26 पश्चिम रेखांशावर होते। प्रियंका गांधींचा मुलगा रेहान वड्रा यानं साखरपुड्यावर शिक्कामोर्तब केलंय। रेहाननं दीर्घकाळापासूनची गर्लफ्रेंड अविवा बेग हिच्याशी साखरपुडा केला। स्वतः रेहानने त्याच्या इंस्टाग्राम अकाउंटवरून अविवा सोबतचा फोटो शेअर करून या नात्यावर शिक्कामोर्तब केलंय। कल्याण डोंबिवली महानगरपालिकेसाठी अर्ज माघारी घेण्याच्या शेवटच्या दिवशी 205 उमेदवारांनी अर्ज मागे घेतले। एकूण 122 जागांसाठी 846 उमेदवारी अर्ज भरले होते। त्यात आता 20 जागांवर बिनविरोध निवड झाल्यानं 102 जागांच्या निवडणुकीसाठी 490 उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत। संभाजीनगर महानगरपालिका निवडणुकीसाठी अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवसापर्यंत एकूण 554 उमेदवारांनी माघार घेतली आहे। बंडखोरांची मनधरणी करण्यात स्थानिक नेत्यांना यश आलं असून 504 जणांनी माघार घेतल्यानं अधिकृत उमेदवारांनी सुटकेचा निश्वास सोडलाय। शहरातील 29 प्रभागांमधून 859 उमेदवार नशीब आजमावणार आहेत। इराणमधील महागाई, बेरोजगारी आणि ढासळत्या अर्थव्यवस्थेविरुद्धच्या आंदोलन आता थेट इस्लामिक रिपब्लिकच्या अधिकाराला आव्हान देत आहे। 6व्या दिवसापर्यंत निदर्शनं देशभरातील किमान 50 शहरांमध्ये पसरली, ज्यात तेहरान, मशहाद, कोम, इस्फहान आणि खुजेस्तान सारख्या प्रमुख शहरांचा समावेश आहे। चांदवडमध्ये क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले जयंतीनिमित्त फलक रेखाटनातून विनम्र अभिवादन करण्यात आले। त्यांच्या अद्वितीय कार्याला नमन करत भाटगाव येथील कला शिक्षक देव हिरेंनी फलक रेखाटनातून विनम्र अभिवादन केलं। शहापूर चेरपोली येथे भव्य रक्तदान शिबिराचं आयोजन करण्यात आलं। या रक्तदान शिबिरात 50 रक्तदात्यांनी स्वेच्छेनं रक्तदान केलं। पोलीस निरीक्षक मुकेश ढगेंच्या हस्ते रक्तदान करून कार्यक्रमाचं उद्घाटन करण्यात आलं। अहिल्यानगरच्या केडगाव भागातील प्रभाग क्रमांक 16 मध्ये 4 अपक्षांनी पॅनल तयार करत सत्ताधाऱ्यांसह प्रस्थापितांना जोरदार धक्का दिलाय। विमल कांबळे, सविता कराळे, सागर सातपुते आणि भूषण गुंड या 4 जणांनी अपक्ष पॅनलद्वारे आव्हान उभं केलंय। केडगावचा कोथरूड सारखा विकास करण्याचं आश्वासन उमेदवारांनी दिलं। अहिल्यानगरमध्ये भाजपच्या बिनविरोध उमेदवार पुष्पा बोरुडेंनी मंत्री राधाकृष्ण विखेंनी व्हिडिओ कॉलद्वारे शुभेच्छा दिल्या। भाजपच्या पहिल्या महिला बिनविरोध म्हणून बोरुडेंची निवड झाली आहे। मंत्री विखेंनी पुष्पा बोरुडेंना मुख्यमंत्री फडणवीस, रवींद्र चव्हाणांच्या वतीनंही शुभेच्छा दिल्या आहेत। शिवसेना आमदार निलेश राणेंनी शिवडी वरळीतील बंडखोरी मोडीस काढली आहे। शिवडीतील 7 अपक्ष उमेदवारांनी उमेदवारी अर्ज मागे घेतलाय। वरळीतल्या 4 अपक्ष उमेदवारांनी अर्ज मागे घेतला।